ॐ स्थापकाय च धर्मस्य सर्वधर्मस्वरूपिणे अवतारवरिष्ठाय रामकृष्णाय ते नमः। रामकृष्णाय ते नमः। एक वर्षापासून सेंटनरी सेलिब्रेशनचे वेगवेगळे कार्यक्रम सुरू आहेत आणि त्यासाठी आपण सगळे आलेलो आहोत। व्यासपीठावर उपस्थित असलेले पूजनीय स्वामी बलभद्रानंदजी महाराज, असिस्टंट जनरल सेक्रेटरी महाराज बेंगळूरवरून आलेले आहेत या कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी। आणि वर्षभरापासून सत्यदेवानंदजी महाराज, अध्यक्ष रामकृष्ण मठ मुंबई यांनी पण खूप प्रयत्न करून वेगवेगळे कार्यक्रम आयोजित केलेले आहेत। त्यानंतर तत्वरूपानंदजी आहेत, अमृत्यानंदजी आणि सगळे उपस्थित साधू आणि भक्तांना माझा प्रणाम। तर आज मराठीमध्ये बोलायचं आहे आणि विशेष करून गृहस्थ भक्तांचं संघामध्ये योगदान। कारण स्वामीजींनी जेव्हा हा संघ स्थापन केलेला होता त्यावेळेस त्यांनी गृहस्थ आणि संन्यासी असा भेदभाव मुळीच केला नाही। कारण बळराम बाबूच्या घरी जी मीटिंग झालेली होती 31 मेला, त्यामध्ये सगळ्यांचाच त्यांनी समावेश केलेला होता। तिथे गृहस्थ भक्तांना पण बोलावलं आणि संन्यासी पण होते आणि तिथे सगळ्या गोष्टी त्यांनी ठरवल्या की गृहस्थांचं त्यामध्ये काय योगदान राहील। आणि आपण बघतो की सुरुवातीला गृहस्थांचंच योगदान ह्या संघामध्ये भरपूर होतं। कारण ठाकूर आल्यानंतर जी भगवंताची लीला सुरू झाली त्या अगोदरपासूनच गृहस्थ भक्तांचं कार्य सुरू झालं। आपल्याला माहीत आहे की राणी रासमणीने भगवंताच्या लीलेसाठी एक प्लॅटफॉर्म तयार केला। जर तो प्लॅटफॉर्म केला नसता तर निवेदिता म्हणते की जर राणी रासमणी नसती तर भगवान श्री रामकृष्ण आले नसते, रामकृष्ण आले नसते तर विवेकानंद येऊ शकले नसते, विवेकानंद आले नसते तर निवेदिता म्हणते की आम्ही पण येऊ शकलो नसतो, म्हणजे आपण सगळे येऊ शकलो नसतो। म्हणून राणी रासमणीचं केवढं मोठं योगदान आहे की भगवंत अवतरित होण्यापूर्वीच त्यांची जी लीलाभूमी आहे ती सगळी तयार होती आणि सगळं तयार करून नंतर बरोबर तिथे भगवान श्री रामकृष्ण गदाधर 19 वर्षामध्ये उपस्थित झाले। आता हे तर गृहस्थांचं कार्य आहेच की कोणत्याही कार्याची उभारणी करण्यासाठी, कारण हे कार्य शेवटी भगवंताचं आहे आणि संधी मिळणं, भगवान श्री रामकृष्णांचं भक्त होण्याची संधी मिळणं, तर हे आपल्या जीवनातलं काहीतरी सुकृतच असलं पाहिजे। तर आपल्या परीने आपण सुद्धा करू शकतो। राणी रासमणीने भरपूर काही केलं आणि त्या बदल्यात तिला फायदा पण झाला। मंदिरामध्ये भगवान श्री रामकृष्णांचे भजनं ऐकत होती, हे आपल्या सगळ्यांसाठीच आहे। आणि भजनं ऐकता ऐकता तिचं मन भरकटू लागलं। भगवान श्री रामकृष्णांनी ते ओळखलं आणि तिच्या गालावर जोरात थापड मारली। आज जर भगवान श्री रामकृष्ण इथे असते तर आपल्या सगळ्यांनाच थापडा मिळाल्या असत्या। म्हणून हे पण त्यांना सांगायचं आहे की भगवंताची सेवा तर कराच, पण भगवंताचं ध्यान करताना मनसुद्धा एकाग्र करा। आणि थापड मारल्याबरोबर तिला भवतारिणीचं दर्शन झालं, नाहीतर तिने काहीतरी ॲक्शन घेतलीच असती। पण ते सगळ्यांना सुरक्षाकर्म्यांना सांगते की तुम्ही यांना हात लावू नका भटजींना, त्याने जे काही केलं आहे ते योग्यच केलं आहे, ते मला आणि त्यांनाच माहिती आहे। म्हणजे भगवंताचा दिव्य स्पर्शसुद्धा मनुष्याचं जीवन पूर्णपणे बदलून टाकू शकतो। आणि भगवंताचा आश्रय घेतल्यानंतर, भगवंताची सेवा केल्यानंतर त्यांची कृपा अवश्य प्राप्त होतेच। तर अशा प्रकारे राणी रासमणीने त्यांच्या जीवनाद्वारे दाखवून दिलं की रामकृष्णांची सेवा करण्यासाठी कशाप्रकारे आपण भक्त झालो पाहिजे आणि कोणकोणत्या क्वालिटी आपल्यामध्ये असल्या पाहिजे, हे सगळं आपल्याला तिथे बघायला मिळतं। त्यानंतर मथुर बाबूचा रोल आहे, ते तर ठाकूरांचे आपण म्हणू शकतो की रसददारच होते।
तेव्हा खूप ठाकूरांची सेवा केली. 30 वर्षापर्यंत भगवंताची सेवा करणं, एवढं डेडिकेशन आपल्याला फार कमी बघायला मिळतं. तेव्हा इथे ठाकूरांसोबत जे भक्त आलेले होते त्यांची भक्ती कशी होती बघा. म्हणजे ही सगळी प्रॉपर्टी माझी नाहीच, ही सगळी प्रॉपर्टी भगवान श्री रामकृष्णांचीच आहे, ह्या भावनेनं ते संसारामध्ये राहत होते आणि पाण्यासारखा पैसा खर्च केला. भगवान श्री रामकृष्णांनी ज्या गोष्टीची मागणी केली त्या सगळ्याच्या सगळ्या गोष्टी त्यांनी लगेच त्यांना पुरवल्या. तिथे येणारे मंदिरामध्ये गरीब साधू सगळ्यांच्या भोजनाची व्यवस्था केली. म्हणजे भगवान श्री रामकृष्णांनी जे काही त्यांना करायला सांगितलं ते त्यांनी केलं. जरी त्यांच्यामध्ये काही काही दोष होते सुद्धा, पण भगवंताने त्याकडे दुर्लक्ष केलं, कारण त्यांनी इतकी ठाकूरांची सेवा केलेली होती की ठाकूर त्यांना स्वतःचा समजायचे. तेव्हा अशा प्रकारची भगवंताची भक्ती करणं, भगवंताची सेवा करणं, आणि त्यांच्याकडे पैसा भरपूर होता, पण पैशाचा उपयोग कसा करावा हे सुद्धा श्री रामकृष्णांनी त्यांना दाखवून दिलं. जेव्हा तीर्थयात्रेला गेले, देवघरला गेले आणि भगवान श्री रामकृष्णांनी बघितलं की बैद्यनाथ मंदिरामध्ये बरेच भिकारी गरीब लोक बसलेले आहेत, त्यांना अन्न नाही, वस्त्र नाही, डोक्याला लावायला तेल नाही. तेव्हा ठाकूरांनी त्याला आदेश केला की मथुरा सगळ्या लोकांना जेवायला दे, कपडे दे. मथुरा म्हणाला की बाबा तेवढे पैसे तर आपण आणले नाही, तर म्हणजे तू जर करणार नसेल तर मी यांच्यासोबतच राहील. म्हणजे जोर करून जबरदस्ती करून शिवभावे जीवसेवा ठाकूरांनी मथुरबाबूंकडून करून घेतली. म्हणजे त्यांनी कशी भक्तांची जीवनं घडवली. जे आपण भक्त तर बघतो, पण भक्तांना ठाकूरांनी सुद्धा कशा प्रकारे घडवलं, ज्या प्रकारचा भक्त आहे त्या प्रकारे त्याला घडवलं. तर असं आपण त्यांच्या जीवनातले बरेच भक्त आहेत. महेंद्रनाथ गुप्त एक शिक्षक होते आणि गृहस्थ होते, पण बघा दर रविवारी ते दक्षिणेश्वरला यायचे. त्यांच्या जीवनामध्ये किती त्यांना दुःखाचा सामना करावा लागला. एकदा आत्महत्या करायला निघाले होते आणि जीवनामध्ये एवढे दुःख होते, सावत्र आई होती, पण जेव्हा ठाकूरांकडे आले तेव्हा त्यांच्या जीवनामध्ये किती परिवर्तन झालं. म्हणजे कधीकधी दुःखसुद्धा आपल्या जीवनामध्ये बदल घडवून आणू शकते. आपल्याला वाटते की जीवनामध्ये दुःख का असतात, दुःख अनायसे येत नाही, तर त्या दुःखामधून सुद्धा आपण भगवंताकडे जाऊ शकतो. असे बरेचसे उदाहरणं आहेत आणि जास्तीत जास्त दुःखामधूनच आपण भगवंताकडे जातो. जेव्हा जीवनामध्ये सगळे सुख असतात तेव्हा आपल्याला भगवंताचा विसर पडतो. म्हणून तर कुंती म्हणते की भगवंता मला नेहमी दुःख दे, त्या कारण दुःखामध्ये मला तुझी आठवण होते. तेव्हा दुःख झाले आणि ठाकूरांच्या संपर्कात आले आणि त्यांचं जीवन बदलून गेलं आणि नियमितपणे दर रविवारी ते तिथे जायला लागले. म्हणजे एक शिक्षक असून आपला शिक्षकीचा जो काही त्यांचा हे होता, ड्युटी होती, ती साध्य करून त्यांना बरोबर वेळ मिळत होता. असे आपल्यासारखे ते बहाणा करत नव्हते की आज अमुक काम होतं, आज तमुक काम होतं, कारण त्यांच्यावर ठाकूरांनी एक महत्त्वाची जबाबदारी सोपवलेली होती. जे काही भगवंत बोलणार होते ते लिहून घेण्याचं कार्य त्यांच्यावर होतं आणि त्यांनी ते नीटपणे केलं आणि त्यामुळे आज आपल्याला श्री रामकृष्ण वचनामृत उपलब्ध झालं. म्हणजे महेंद्रनाथ गुप्त मास्टर महाशय एक भक्त तर होतेच, पण त्यांचं योगदान म्हणजे जोपर्यंत रामकृष्णांचं नाव आहे तोपर्यंत त्यांचं पण नाव राहणार आहे. कारण भगवंताची वाणी की ज्या वाणीमुळे त्यांच्या अशांत जीवनामध्ये त्यांना शांती मिळाली, ती वाणी आपल्यापर्यंत पोहोचवण्याचं अतिशय महत्त्वाचं काम त्यांनी केलं. त्यामुळे त्यांना आपण कधीच विसरू शकत नाही. अशा प्रकारचे कितीतरी त्यांच्यासोबत भक्त आले. आपण बघू शकतो की गोलापमा, आता गोलापमाच्या जीवनामध्ये किती दुःख आले. पती वारला, मुलगा वारला, एकटीच मुलगी होती चंडी, ती पण वारली. आता बघा दुःखाला काहीच सीमा नाही. म्हणजे जीवनामध्ये असे प्रसंग येतात, मनुष्याला खूप शोक होतो. त्याला वाटतं की आता आपल्या जगामध्ये काही आधारच नाही. आणि योगीनमाने ठाकूरांकडे त्यांना आणलं आणि ठाकूरांशी भेट झाल्यानंतर ती म्हणते की मला इतका आनंद झाला की माझा सगळा शोक निघून गेला. आणि ठाकूरांना तिने घरी बोलावलं. ठाकूर तिच्या घरी गेले.
इतकी आतुरतेनं प्रतीक्षा करत होती, दोघी बहिणी होत्या. तेव्हा ठाकूर जर आले नाही तर मी कधी त्यांना पुन्हा भेटणारच नाही, बोलणारच नाही वगैरे वगैरे. आणि ठाकूर आल्यानंतर तिचा आनंद तर गगनात मावेना. तेव्हा एखाद्या हमालाला जर 1,00,000 रुपयाची लॉटरी लागली, त्याला जेवढा आनंद होईल त्यापेक्षाही मला आज जास्त आनंद होत आहे. आणि मला आता माझ्या चंडीची बिलकुल आठवण येत नाही. म्हणजे एवढं दुःख कोसळलं तरी बघा, भगवान श्रीरामकृष्ण म्हणाले की ज्याचं जगामध्ये कोणी नसतं त्याचा भगवंत असतो. आणि त्या गोलापमा एवढ्या शोकामधून आलेल्या शेवटी ठाकूर माताजींना म्हणाले की ही गोलाप नेहमी तुझ्यासोबत राहील आणि तुझी सेवा करेल. आणि त्या गोलापमाने माताजींसोबत शेवटपर्यंत राहिल्या आणि माताजींची किती सेवा केली. म्हणजे असे कितीतरी उदाहरणं आपल्याला बघायला मिळतात की गृहस्थ भक्त त्यांच्यासोबत जे आलेले होते त्यांचं एकेकाचं जीवन जर आपण बघितलं तर त्यामधून आपण बरंच काही शिकू शकतो. कधीकधी अहंकार पण असतो. सूर्यचंद्र दत्त त्यांना वाईट व्यसनं तर होतेच, पण खूप अहंकार होता. त्यांना कितीदा म्हटलं मित्रांनी, पर्टिक्युलरली नागमहाशयांनी, की चला आपण ठाकूरांकडे जाऊ. म्हणजे मी बरेच साधू बघितले आहे, जाऊन काय होणार आहे. जायला तयार नव्हते. दारूचं व्यसन, अशांती होती. शेवटी एक दिवस मला की तू म्हणतोच आहे तर मी येतो. त्या सगळ्या राजहंसामध्ये मी एखाद्या बदकासारखा दिसेल, पण येतो. पण तुझा साधू जर ढोंगी निघाला तर त्याचे दोन्ही कान उपटल्याशिवाय मी राहणार नाही. तेव्हा नागमाशा म्हणाले की चला. आणि ते गेले. आणि गेल्यानंतर तिथे बसल्यानंतर ठाकूरांशी बोलणं सुरू झालं. ठाकूर भक्तांशी बोलत होते. तेव्हा ठाकूर म्हणाले की बघा, काही लोकांचा स्वभाव कसा असतो, मांजरीच्या पिलासारखा, आणि काही लोकांचा असतो माकडांच्या पिलासारखा. माकडाचं पिलू आईला घट्ट धरून राहते, पण कधीकधी आईनं जर उडी मारली तर ते पडू शकते. पण मांजरीचं पिलू मांजर तोंडात धरते आणि ज्या ठिकाणी ठेवेल त्या ठिकाणी जाते. त्याला फक्त म्याव म्याव करणं एवढंच माहिती असते. कधी विरोध करत नाही. आई त्याला कधी चांगल्या जागी कधी वाईट जागी ठेवते. तर म्हणे मांजराच्या पिलाचा भावच चांगला. म्हणजे तुमच्यामध्ये हा जो अहंकार आहे का, तुम्हाला वाटतं की मी सगळं काही करू शकतो पुरुषार्थाने, तर त्यापेक्षा शरणागतीचा भाव पत्करलेच केव्हाही चांगलं, की सगळा भार भगवंतावर सोपून द्यायचा. आणि ते म्हणाले जाताना की म्हणे मी ठाकूरांचे कान उपटायला आलो, पण त्यांनीच माझे कान उपटले. आणि तेच सूर्यचंद्र किती भाग्यवान की ठाकूरांचा सगळा खर्च त्यांनी उचलला. जेव्हा काशीपूरला ठाकूर राहायचे, त्या काशीपूर उज्जैनाचं भाडं किंवा बाकीचा खर्च, सगळा खर्च त्यांनी स्वतः उचलला, सगळा भार उचलला. आणि नंतर ठाकूरांनी महासमाधी घेतल्यानंतर जेव्हा सगळे संन्यासी शिष्य इकडे तिकडे भटकत होते, कोणी काशीला, कोणी वृंदावनला, कोणी नर्मदेला, कोणी असे सगळे फिरत होते, त्यांना राहण्यासाठी जागा पण नव्हती. एक दिवस सुरेश बाबू ध्यान करत होते आणि ठाकूरांनी दर्शन दिलं. अरे सुरेश म्हणे, तू काय करतो आहे? माझी सगळी मुलं इकडे तिकडे भरकटत आहे आणि तू इथे ध्यान करत बसलाय, जा एखादी जागा शोध. आणि तेव्हा सुरेश बाबू नरेंद्राकडे गेले. नरेंद्र, ठाकूरांनी मला येऊन सांगितलं की तुमच्यासाठी एखादी जागा बघायला. आणि मग त्यांनी सगळीकडे फिरून वराहनगरची जागा बघितली आणि तिथून पहिला आश्रम सुरू झाला. म्हणजे अशा प्रकारे सुरेश बाबूंचं जीवन तर बदलून गेलंच, पण त्यांच्या योगदानामुळे वराहनगर मठ झाला, काशीपूरला त्यांनी मदत केली. म्हणजे हे सगळे भक्त जे होते ते एका विशिष्ट कार्यासाठी आलेले होते. त्यांनी त्यांचं कार्य चोखपणे बजावलं. ठाकूरांनी त्यांना मार्गदर्शन केलं. त्यामुळे त्यांची भौतिक प्रगती तर झालीच, त्यांच्या जीवनामध्ये आमूलाग्र बदल घडून आला. त्यांच्यामधले जे काही दोष होते ते सगळे निघून गेले आणि ते महान संत होऊ शकले. असे कितीतरी उदाहरण आहे. म्हणजे या रामकृष्ण संघामध्ये आता रामकृष्ण मठ मुंबई हा सुद्धा त्या संघाचाच एक भाग आहे. बेहरू मठ हेडक्वार्टर आपण ज्याला म्हणतो ते पॉवर हाऊस आहे आणि असे वेगवेगळ्या ठिकाणी ट्रान्सफॉर्मर आहेत. तेव्हा या ट्रान्सफॉरच्या माध्यमातून आपल्याला सगळ्या देशामध्ये हा संदेश घेऊन जायचा आहे. आणि त्यामध्ये गृहस्थ भक्त आणि संन्यासी भक्त
यांचं दोघांचंही खूप मोलाचं योगदान आहे. आता संन्यासी आहेत, पण ह्या आश्रमांचा भार सगळा गृहस्थांनाच घ्यावा लागतो. त्यामुळे गृहस्थांना श्रेष्ठ म्हटलेलं आहे. म्हणून म्हटलेलं आहे की सगळ्या आश्रमात गृहस्थ आश्रम श्रेष्ठ आहे, कारण बाकीचे तीनही आश्रम गृहस्थावर अवलंबून असतात. विद्यार्थी पैसे कमावत नाही, त्याला ब्रह्मचर्य आपण त्याला म्हणतो, तर आईवडिलांनाच गृहस्थांनाच त्या विद्यार्थ्यांचं किंवा मुलांचं पालनपोषण करावं लागतं. त्यानंतर रिटायर झाल्यानंतर जे आईवडील असतात, म्हातारे असतात समाजामधले, त्यांची पण जबाबदारी गृहस्थावरच असते. त्यांच्या इन्कमचा भाग काही त्यांना खर्च करावा लागतो. आणि चौथा आश्रम जो संन्यास आश्रम आहे, तेव्हा संन्यासीसुद्धा काही पैसे कमावत नाही. एवढे मोठे मोठे कार्य होत आहे, एवढे मोठे मोठे कार्यक्रम होत आहे, आयोजनं होत आहे, बिल्डिंग होत आहे. संन्यासी काही जाऊन पैसे आणू शकत नाही, पण हे सगळं गृहस्थांच्या माध्यमातूनच होत असतं. म्हणजे गृहस्थांनी कशाप्रकारे संघामध्ये सहभागी होऊन तनमन धनाने सगळं के आपलं ठाकूरांच्या चरणी अर्पण करण्याचा जर प्रयत्न केला तर आपलं जीवन खरोखरच सार्थक होऊन जातं. जे ठाकूरांचा आपण आश्रय घेतला, पण फक्त आपण ठाकूरांचा आश्रय घेतला एवढंच नाही, ठाकूरांनी इथे आपल्याला साधना पण करायला सांगितली. राणी रासमणीचं जीवन आपण बघतो, किंवा मास्टर महाशय मधून येऊन दक्षिणेश्वरला राहून साधना करायचे, ध्यान करायचे. म्हणजे साधना पण करायला सांगितली, सेवा पण करायला सांगितली, आणि शेवटी अहंकार सोडून भगवंताचरणी सगळं समर्पित करायला सांगितलं. आणि सुखदुःखामध्ये भगवंतच एकमात्र आपला आहे असा मनामध्ये दृढ विश्वास ठेवून जर आपण आपलं जीवन या जगामध्ये व्यतीत केलं तर आपल्याला या जीवनामध्ये सुद्धा शांती मिळेल, आणि ह्यानंतरसुद्धा आपल्याला भगवंत शांतीच देतील. तेव्हा भगवंतांना प्रार्थना करूया की त्यांनी आमची सगळ्यांची जीवनं उन्नत करावी आणि शेवटी या भवसागरामधून बाहेर काढावं, अशी भगवंताच्या चरणी प्रार्थना करून मी माझ्या वाणीला इथेच विराम देतो. नमस्कार, धन्यवाद.